नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता अशी करन्सी नोट प्रेस जी आहे त्याची जाहिरात मित्रांनो आलेली आहे. 534 पेक्षा जास्त जागांची ही जाहिरात आहे. यामध्ये विशेष म्हणजे बदलीचं टेन्शन नाही आहे. त्यानंतर जर मी म्हटलं समजा एकच परीक्षा असणार आहे आणि सोबत तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा आहे यासाठी कॉमन सिलेबस सुद्धा असणार आहे. या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणून थोडीशी लेंथ वाढेल. काल नोटिफिकेशन आलंय, काल 20 तारखेला नोटिफिकेशन आलं. याला बनवायला थोडासा वेळ लागला. याचं कारण सगळ्या पोस्ट कव्हर करायच्या होत्या आणि सगळ्या पोस्ट बद्दलची डिटेल माहिती काढायची होती, सॉर्टिंग करायची होती. हा बराच वेळ याच्यासाठी गेला. या पद्धतीने डिटेल तुम्हाला माहिती भेटेल. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अजून एखादा व्हिडिओ बघण्याची गरज सुद्धा पडणार नाही. जर तुम्हाला करन्सी नोट प्रेस बद्दल एक्झॅक्टली कंपनी काय आहे, कशा पद्धतीने काम करते, नेमकं काय याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर याच्या अगोदरचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, तो एकदा बघून घ्या. आता जाऊया मित्रांनो पुढे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय करणार आहोत. कालपासून काही जणांनी फॉर्म भरायला सुरुवात केली आहे. लगेच फॉर्म भरायला सुरुवात करू नका. मी म्हणेन थोडासा पॉज घ्या. तुम्ही नेमकं कोणत्या पोस्टसाठी इलिजिबल होताय हे पहिल्यांदा ठरवणं खूप महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे ठरवण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आजचा महत्त्वाचा बनणार. काल काही लोकांचे क्वेश्चन्स होते इलिजिबिलिटी रिलेटेड. तर इलिजिबिलिटी नेमकी काय काय असणार आहे, कशा पद्धतीचे मीन्स कोणत्या पोस्टसाठी आम्ही अप्लाय करायला पाहिजे, कोणत्या पोस्टच्या किती किती पोस्ट या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे, वॅकन्सीज किती आहे याबद्दल आम्हाला सांगा. सो ह्या सगळ्या गोष्टी सोबतच इलिजिबिलिटीमध्ये एज रिलॅक्सेशन आहे का, कारण त्यामध्ये देताना काही पोस्टसाठी 28 वर्ष, काही पोस्टसाठी 30 वर्षच म्हटलेलं आहे. मग खरंच सर ह्यांच्यामध्ये SC STचं रिझर्वेशन कॅन्सल केलंय का, किंवा काय अजून मुद्दे आहेत, या सगळ्यांबद्दल काल कॉल वगैरे येत गेले, मेसेजेस आले. आज सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मित्रांनो इत्थंभूत माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. चलो अब चलते आगे, करूया सुरुवात. सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये एक भारत सरकारची 100% भारत सरकारच्या मालकीची असलेली ही कंपनी आहे. मिनी रत्नांपैकी एक कंपनी. त्यानंतर राष्ट्रीय संपत्तीची निर्मिती म्हणजेच काय, करन्सी नोट्स असतील, पासपोर्ट असेल आणि सुरक्षा उत्पादनांची छपाई या ठिकाणावर होते. मित्रांनो याला डिटेल समजण्यासाठी जुना एक व्हिडिओ पहिला जो बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता. मी आता डिटेलमध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप पोस्ट बद्दल बोलणार आहे, तेव्हा नीट समजून घ्या. मित्रांनो याला खूप ॲडमध्ये जे आहे तर ती जाहिरात जी दिलेली होती त्यामध्ये सगळं मिक्स केलेलं होतं आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या. याला सगळ्यांना सेग्रिगेट करून जे आहे तर मी त्यातून पदवीधर जे लोक आहेत, समजा जनरल ग्रॅज्युएट जे असतात, एनी ग्रॅज्युएट जे असतात, त्यांच्यासाठी शोधून शोधून एवढे 2 पद भेटले की जे जनरल एनी ग्रॅज्युएटसाठी असतात. त्यामध्ये पहिला जर मी म्हटलं समजा, सगळ्यात पहिला आहे बघा ज्युनियर ज्युनियर ऑफिस असिस्टंट. हे जे पद आहे ह्या पदाला तुम्ही जनरल अप्लाय करू शकता, म्हणजे कोणताही ग्रॅज्युएट असेल तरी पण ह्या पोस्टला अप्लाय करू शकतो. लेवल B3 ची लेवल असणार आहे मित्रांनो. या लेव्हलनुसार, लेवल सुद्धा लक्षात ठेवा, या लेव्हलनुसार जे आहे ते सॅलरी वगैरे बदलणारे आहेत. कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी ओपन ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती यामधून आहे. आणि दुसरं एक पद आहे सेक्रेटरियल असिस्टंट. मग यामध्ये सेक्रेटरियल असिस्टंट मध्ये B4 लेव्हलची लेवल बनते. यामध्ये 55% मार्क जे आहे ते पदवीला कंपल्सरी आहे आणि स्टेलो असलेल्यांसाठी विशेष संधी असणार आहे. हे 55% मार्क कंपल्सरी आहे किंवा अजून काय, तर ते आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूया. आता सगळ्यात पहिल्यांदा कोणते पद योग्य आहे, तुलनात्मक तक्ता. 2 जणांची तुलना करा. यामध्ये जर मी बघितलं ज्युनियर ऑफिस असोसिएट जे आहे त्याच्यामध्ये साधारण जर मी म्हणलं समजा 21,000 ते 77,000 पर्यंत सॅलरी जाते. इकडे जर मी म्हटलं तर 23,000 ते 85,000 पर्यंत सॅलरी जाते. इकडे एकूण पद आहेत जवळपास 22 इथे जर पद बघितलं तर फक्त आणि फक्त एक व्हॅकन्सी या ठिकाणी आहे. यानंतर मी म्हणलं शैक्षणिक पात्रता, कोणतीही पदवी पाहिजे. इथं कंपल्सरी किमान 55% तुम्हाला असले पाहिजे. ओके का? फक्त टायपिंग कंपल्सरी आहे इथे, स्टेनोग्राफी प्लस टायपिंग असं दोन्ही पाहिजे. नाशिक आणि हैदराबाद हे जॉब लोकेशन असतील, इथं फक्त नाशिक असेल. जर मी म्हटलं समजा सर मग दोन्हीपैकी कोणत्या पदाला अप्लाय केलं पाहिजे, हे पण पद चांगलं आहे, हे पण चांगलं आहे. जर तुम्ही दोन्हीला इलिजिबल असाल, या दोन्हींपैकी मी असं सजेस्ट करेल की ह्या पदाला जरा जास्त महत्व द्या, कारण 22 वॅकन्सीज आहे. इकडे एकच वॅकन्सी आहे आणि मान्य आहे की कॉम्पिटिशन पण त्या मानाने कमी जास्त होईल. पण मी जर म्हटलं समजा तर इकडं मी जास्त प्रेफरन्स म्हणाल या पदासाठी तुम्ही दिलं पाहिजे. ठीक आहे. आता मग हे जे पद आहे ह्या पदामध्ये जागांची विभागणी, तुमची नियुक्ती कुठे होईल. जर मी म्हटलं समजा
नाशिकमध्ये साधारण 12 पद आहेत. ज्युनियर ऑफिसियर ऑफिसचे ज्युनियर ऑफिसर. त्यानंतर जर मी म्हटलं इंडिया सिक्युरिटी प्रेस जे आहे तिकडे 6 पद आहे आणि एक पद आहे ते एसए वालं जे पद आहे ते एक आहे. यानंतर मी म्हणलं समजा JOA याची 4 पद ही हैदराबादमध्ये तेलंगणामध्ये आहे. मग या जर मी म्हटलं समजा नाशिकमध्येच 2 CNPN म्हणजेच करन्सी नोट प्रेस आणि दुसरं ISPN इंडियाचं सिक्युरिटी प्रेस यामध्ये साधारण 6 पद 7 पद जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतील. JOAचे 6 पद म्हणजे मॅक्झिमम चान्सेस 6 आणि 12 18 पद हे जवळपास एकट्या नाशिकमध्ये आहे. त्यामुळं फायदा हा आपल्याला बऱ्यापैकी चांगला आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. यानंतर सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामध्ये 18 ते 28 वर्ष वय कोण कोण अर्ज करू शकतं. 18 ते 28 वर्ष वय पाहिजे. अंतिम तारीख म्हणजे 19/5/2026 पर्यंत तुमचं एज जे ते 18 मिनिमम पाहिजे, मॅक्झिमम 28 पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मी म्हटलं पदवी आणि संगणक ज्ञान कोणत्याही शाखेतली पदवी पाहिजे. एसए असेल तर 55% गुण कंपल्सरी आहे. आणि कौशल्य टायपिंग स्पीड कंपल्सरी 40 WP वर्ड्स पर मिनिट इंग्रजीसाठी आणि हिंदी किंवा मराठी जर मी म्हटलं समजा 30 वर्ड्स पर मिनिट. ठीक आहे. आता यामध्ये जर मी म्हटलं समजा बाकी वयोमर्यादा हे एक अत्यंत महत्वाचं सगळ्या पोस्टसाठी मित्रांनो समजून घ्या. JOA नावाचं जे पोस्ट आहे JOA सोबत सोबत मी म्हटलं सिक्युरिटी असिस्टंट वाला एसए या दोन्ही पदांसाठी जर मी म्हटलं फक्त या दोन्ही पदांसाठीच नाही तर ओव्हरऑल सगळ्या पदांसाठी ज्यांच्यासाठी मॅक्झिमम एज लिमिट 28 आहे त्या सगळ्या पदांसाठी SC आणि ST या दोन कॅटेगरीसाठी साधारण 5 वर्ष पुढे एक्झेम्पशन आहे. आणि जर मी म्हटलं समजा ओबीसी मध्ये स्पेसिफिक नॉन क्रिमिलियर असलंच पाहिजे असं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला साधारण 3 वर्षापर्यंत हे जे तर तुम्हाला काय असणार आहे या ठिकाणी कंपल्सरी तुम्हाला 3 इयर्स ओबीसी सर्टिफिकेट जे ते कंपल्सरी लागणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं ते असलं पाहिजे आणि सोबत NCL नॉन क्रिमिलियर सुद्धा त्याच्यासोबत असलं पाहिजे. ह्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर साधारण एक 3 वर्षांचं तुम्हाला एक्झेम्पशन भेटतं म्हणजे 28 वर्ष एज लिमिट याला पात्रता आहे तर तुम्ही 31 वर्षापर्यंत पण अप्लाय करू शकता. ठीक आहे. जर मी म्हटलं समजा सेम याच पद्धतीने काही पोस्ट आहेत अधिकारी त्या पदांची साधारण एज लिमिट जी आहे ती 30 वर्षापर्यंत आहे. या केसमध्ये मॅक्झिमम आपल्याला 35व्या वर्षापर्यंत 35+ इयर पर्यंत अप्लाय करता येतं. ऑफिसर ते पुढे येतील त्यावेळेस सांग. ठीक आहे. साधारण SC ST आणि PWBD यांना साधारण 200 रुपये फीस आहे आणि बाकीच्या सगळ्यांसाठी 1000 रुपये फीस जी आहे ती या ठिकाणी आहे. स्किल टेस्ट जी आहे त्यामध्ये पात्रतेसाठी क्वालिफाईंग आहे. टायपिंग किंवा स्टेनो याचे त्या अंतिम निकालात मोजले जाणार नाहीये. 150 गुणांची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ही पहिला फेज असेल. ऑनलाईन एक्झाम हीच सगळ्यात महत्वाची असणार आहे. सीबीटी बद्दल पण डिटेल माहिती पुढे आपण बघूया. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी 100% निवड ही ऑनलाईन परीक्षेवर आधारित असेल. ही जी टेस्ट असणार आहे स्किल टेस्ट असणार आहे. तुम्हाला टायपिंग कंपल्सरी नाहीये. टायपिंग पेक्षा तुमची स्किल टेस्ट घेतली जाणार आहे. त्याच्यात तुम्हाला 30-40 जी स्पीड आहे ती असली पाहिजे. हा येतो महत्वाचा पॅटर्न. ऑनलाईन सीबीटी परीक्षा जी आहे जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी असते ती आहे. यामध्ये सामान्य ज्ञान जनरल अवेअरनेस 30 गुणांची असणार आहे. लॉजिकल रिझनिंगला 30 मार्क आहे. सोबत इंग्लिश लँग्वेजला 30 मार्क आहे आणि गणिताला वेगळे 30 मार्क्स आहेत मित्रांनो. आणि संगणक ज्ञान कम्प्युटर नॉलेज याला 30 मार्क आहे. 1 2 3 4 5 सब्जेक्ट आहे. 5 सब्जेक्टचे मिळून साधारण तुम्हाला या ठिकाणी जर मी म्हटलं समजा 5 सब्जेक्ट 30 150 मार्कांची. मित्रांनो ज्या लोकांना जर मी म्हटलं समजा काही गोष्टी ज्या आहेत जसं की मी म्हटलं मराठी असेल किंवा इतिहास भूगोल थेरी विषयामध्ये जरा प्रॉब्लेम येतात अशा लोकांना किंवा IBPS ची ज्यांनी तयारी केलेली आहे अशा लोकांसाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. मी पुन्हा सांगल IBPS ची जे लोक तयारी करतायत अशा लोकांनी आवर्जून फॉर्म भरा. कारण सिलेबस बघा तुम्ही इंग्लिश आहे रिझनिंग आहे क्वांट आहे आणि सोबत कम्प्युटर नॉलेज आणि GE म्हणजे अल्टिमेटली तुमचा मेन्सचा जो सिलेबस असतो बँकिंगला तो सिलेबस इकडे आणि एवढं सगळं असून विशेष महत्वाची गोष्ट याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये रे भो. निगेटिव्ह मार्किंग नाहीच आहे. निगेटिव्ह मार्किंगच नाहीये.
आणि मग इथं मला चान्स बनतो की मला इथे मॅक्झिमम अटेम्प्ट करता येऊ शकतात आणि मॅक्झिमम स्कोअर घेता येऊ शकतो. 120 मिनिटांचा वेळ असणार आहे. 150 प्रश्न, 150 मार्क आणि साधारण याच्यासाठी जे आहे तर 120 मिनिटं तुम्हाला मिळत आहे, ते 2 तास. बरोबर? आवर्जून सांगण्यासारखं असं की बँकिंगपेक्षा बऱ्यापैकी चांगला वेळ भेटतोय. तो वेळ तुम्ही प्रॉपरली युटिलाइज करू शकता. टायपिंग आणि स्टेनो टेस्ट जी असते त्यामध्ये नेमकं काय असणार आहे याच्याबद्दल मी पुढे अजून बोलतो. सगळ्या पोस्टसाठी ते पुढे येईल. 40 शब्द प्रति मिनिट एवढी स्पीड तुमची असली पाहिजे. ठीक आहे. आता येऊ पुढे. नोकरीचे स्वरूप काय असेल? कार्यालयीन काम, पत्रव्यवहार, ड्राफ्टिंग करणं किंवा डेटा एंट्री करणं. यानंतर एस-ए-पी जे असतं, एम-एस ऑफिस आणि सोबत आधुनिक जी सिस्टम आहे एस-ए-पी, SAP ज्याला म्हणतो आपण त्याच्यावरती काम करणं. सोबत ई-ऑफिस प्रणालीवर फाईल रेकॉर्ड हाताळणे, ऑनलाईन कामे आणि सेक्रेटरियलसाठी अधिकारांचे वेळापत्रक आणि डिक्टेशन घेणे. त्यांनी काही कामं सांगितले तर तेवढे डिक्टेट करून घेणं, एवढे कामं याच्यामध्ये आपले बनतात. मग ह्या परीक्षेसाठी उपयुक्त असणारी अशी प्रत्येक सब्जेक्ट वाईज बॅच मित्रांनो घ्यावी लागेल. याचं कारण कंबाईन एखादी बॅच बनवणं पॉसिबल नाही. वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या जर आपण बघितल्या पोस्ट ज्या आहेत त्या खूप वेगवेगळ्या व्हरायटीच्या आहे आणि अशा केसमध्ये म्हणून तुम्हाला मित्रांनो परचेस करत असताना बॅच जर तुम्हाला वाटतं की नाही गाईड कळत नाहीये, नेमकं काय करायचं ते समजत नाहीये, अशा केसमध्ये मित्रांनो आपल्यासाठी प्राध्यापक डी.पी. जायभाय सरांची सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशी संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ताची बॅच आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला जे तर साधारण सगळेच्या सगळे जेवढे पण टॉपिक महत्त्वाचे आहेत, ते सगळे तुमचे प्रॅक्टिस आणि ते याच्यामध्ये होऊन जाईल. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर्स असतील. जे रेकॉर्डेड लेक्चर आहे ते तुम्हाला अगोदर बघायला भेटतील. सोबत तुम्ही लाईव्हमध्ये पण नेमकं काय चाललंय ते पण तुम्ही बघू शकता. आता येऊ मूळ मुद्द्यावरती. हे झालं पहिले 2 जे एनी ग्रॅज्युएटसाठी होतं. कोणता पण ग्रॅज्युएट त्याला अप्लाय करू शकत होता. आता आपण पुढच्या टप्प्यावर जाऊ. कार्यकारी सारांश तुमची पात्रता नेमकी कोणती आहे ते तपासा. मग ह्यामध्ये जर मी म्हटलं तर याला लेव्हल बनवून टाकल्या. लेव्हल पहिलं नाव दिलं बघा सुवर्णस्तर ऑफिसर म्हटलेलं आहे A2 आणि P2 या लेव्हलमध्ये. साधारण जर मी म्हटलं समजा हा एक ग्रेड बनवला. S1 आणि A1 सुपरवायझर्सचा ब्ल्यू वाला लेव्हल बनवली. ग्रीन वाली लेवल ज्याच्यामध्ये ऑफिस असोसिएट ज्याला सहाय्यक म्हणतो आपण असिस्टंट म्हणतो आणि ऑरेंज कलरचा जर मी म्हटलं समजा ज्युनियर टेक्निशियन किंवा कनिष्ठ तंत्रज्ञ असे 4 ग्रुप मी करून टाकले. ठीक आहे. आता यामध्ये जर मी बघितलं समजा रिक्वायर्ड एज्युकेशन A2 किंवा P2 याच्यासाठी साधारण डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस अनुभव पण असणं काही पोस्टसाठी गरजेचं आहे. 18 ते 30 वर्ष वय आणि 29,740 जवळपास 30,000 सॅलरी चालू होते. ब्ल्यू लेवल सुपरवायझर्स मग याच्यामध्ये इंजिनिअरिंग वाले, डिप्लोमा वाले किंवा बीटेक वाले जे ते अप्लाय करू शकता. 18 ते 30 वर्षापर्यंत 27,000 सॅलरी चालू होते. ग्रीन मध्ये असिस्टंट लोक आहे, ग्रॅज्युएट टायपिंग असेल किंवा फाईन आर्ट्स झालेला असेल तर अप्लाय करू शकता. 18 ते 28 वर्ष असिस्टंट आहे ना, त्यामुळे 18 ते 28 वर्षापर्यंत आणि 21,540 पासून सॅलरी सुरू होते. तर पार 70 पर्यंत ती जाते. नारंगी म्हणजेच ऑरेंज मध्ये जर आपण कन्सिडर केलं तर यामध्ये फुल टाइम ITI वाले लोकांसाठी हे आहेत. 18 ते 25 वर्ष 18,780 पासून ही सॅलरी जी आहे ती सुरू होते. ज्या ज्या लोकांचा ITI झालेला आहे, ITI वाल्यांसाठी मी स्पेसिफिक सांगल, ही कंपल्सरी ही जी पोस्ट आहे या पोस्टसाठी अप्लाय करा म्हणजे करायचं. 100% अप्लाय करा. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही कन्सिडर करता ITI वाल्यांसाठी फुल टाइम ITI जे आहे त्यांच्यासाठी ही बॅच जी असणार ही पोस्ट जी असणार आहे ती खूप फायदेशीर असणार आहे मित्रांनो. कारण अशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या व्हॅकन्सीज फार कमी येतात. मागच्या कैक वर्षापासून ही ऍड नव्हती. आता ही ऍड आली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी गेल्यानंतर रुजू झाल्यानंतर भरपूर चान्सेस सगळ्यात जास्त व्हॅकन्सीज त्याच्याच आहे. प्रत्येक व्हॅकन्सीज वाईज लेव्हल वाईज आपण आता सिलेबस आणि यांचा डिटेल अनालिसिस करणार आहोत. थोडा वेळ लागेल मित्रांनो पण डिटेल समजून घ्या. चलो. वेलफेअर अँड सेफ्टी ऑफिसर आहे बघा. एकूण 3 पद आहेत. सेफ्टी ऑफिसरचे 1 आणि वेलफेअरचे 2. पात्रता काय असते? शिक्षण येस सोशल सायन्स पाहिजे किंवा MSW मध्ये पदवी किंवा डिप्लोमा असणं कंपल्सरी आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणं गरजेचं. सेफ्टीसाठी इंजिनिअरिंगची पदवी आणि सोबत डिप्लोमा असेल तरी पण चालेल. इथं मात्र जर तुमचं MSW नसेल सेफ्टीसाठी तुम्हाला कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. पुन्हा सांगतोय. एक पोस्ट आहे की जिथे कामाचा अनुभव लागतो. पण याची सॅलरी डायरेक्ट 1,03,050 पर्यंत जाते मित्रांनो. ग्रेड एकदम भारी आहे.
त्यानंतर मी म्हटलं सिलेबस काय असणार आहे. सेम 150 गुण असणार आहे, 120 मिनिटं असणार आहे. व्यावसायिक ज्ञान, प्रोफेशनल नॉलेज. समजा तुम्ही MSW मधनं अप्लाय करताय, मग त्या बेसवरती तुमचं MSW मधलं जे नॉलेज होतं ते या ठिकाणी तुम्हाला व्यावसायिक ज्ञानमध्ये जाईल. कम्प्युटर आणि इंग्लिश या दोघांचे मिळून 30 मार्क असतील. मग सर हे 15-15 मार्कच असतील का? बिलकुल नाही, काही गॅरंटी नाही. 15-15 पण असू शकतं, 20-10 पण असू शकतं, काही सांगता येत नाही. पण चान्सेस असे आहेत की इंग्लिश लँग्वेज बद्दल बऱ्यापैकी जास्त विचारलं जाईल. बुद्धिमत्ता आणि गणित दोन्ही मिळून 30 मार्कांचा या ठिकाणी आहे. साधारण गणित बुद्धिमत्तासाठी मी म्हटलं तर 20% संगणक आणि इंग्रजी आणि उरलेले 60% मार्क जे आहेत ते आपल्याला व्यावसायिक ज्ञानावरती बेस असते. साधारण पोस्ट आहेत 3. मग 3च पोस्ट आहे सर अप्लाय करायचा. मित्रांनो मुळात MSW झालेले कॅन्डिडेट्सच कमी असतात. नेहमी लक्षात ठेवा. मागची एक MPSCची परीक्षा होती जिकडे ॲप्लिकंट एकदम कमी ॲप्लिकंट होते. जेवढे म्हणजे ॲप्लिकेशन्स आलेले होते त्यातले बरेचसे सिलेक्ट झालेले आहेत. म्हणून मित्रांनो जर अशा जागा मिळतायत तर अप्लाय करायला काही हरकत नाही. चलो आगे. हा पहिला. दुसरं आहे बघा 52 पदे असणारा सुपरवायझर प्रिंटिंग अँड कंट्रोल मधला. साधारण 52 पदे, टेक्निकल कंट्रोल मधले 27 पदं आणि प्रिंटिंग मधले 25 पदं. टोटल जर मी म्हटलं तर 52 पदं या ठिकाणी बनतात. 18 ते 30 वर्षापर्यंतची एज लिमिट आहे. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये फर्स्ट क्लास मधला डिप्लोमा तुमचा असणं किंवा बीटेक असणं प्रिंटिंग आणि पॅकेजिंग मधलं हे 2 तुम्ही असल ह्यांच्यापैकी एक असेल तर इलिजिबल आहात. मॅक्स सॅलरी साधारण 95,910 म्हणजे 96,000च्या आसपास आहे. सिलेबस या ठिकाणी पुन्हा एकदा तोच व्यावसायिक ज्ञान साधारण 105 मार्कला, गणित 25 मार्काचं आणि लॉजिकल रिझनिंग 20 मार्कांसाठी या ठिकाणी आहे. इंग्लिश किंवा जर मी म्हटलं संगणक या ठिकाणी नाहीये. पण बाकी ओव्हरऑल विचार करता इंग्लिश हा बऱ्यापैकी सगळीकडे आहे 30 मार्कांसाठी. आणि म्हणून मित्रांनो सर्वसमावेशक इंग्लिश बॅच प्रदीप वराडे सरांची म्हणजे माझीच ही बॅच आहे मित्रांनो. ॲपमध्ये महासरल ॲप तुम्ही डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये तुम्हाला ही बॅच वगैरे जे आहेत त्या सगळ्या बॅचेस तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील. इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट वाईज बॅचेस ज्या आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील. चलो अब चलते आगे. सुपरवायझर नावाची एक पोस्ट आहे बघा, अभियांत्रिकी शाखा सुपरवायझर स्कोर इंजिनिअरिंगचे साधारण 34 पदं आहेत. 27 पासून सॅलरी चालू होती आणि 96,000 मग ह्याच्यामध्ये पण मी काय केलं, वेगवेगळ्या त्याच्यामधल्या पोस्ट होत्या त्या सगळ्या एका साईडला घेऊन टाकल्या. जर तुमचं कोर इंजिनिअरिंग असेल तर त्यातलं मेकॅनिकल साठी साधारण 7 पदं आहेत. इलेक्ट्रिकल साठी 8 पदं, इलेक्ट्रॉनिक्स साठी 9 पदं, सिव्हिल साठी 3, एअर कंडिशनिंग साठी साधारण 3 पदं आणि इन्स्ट्रुमेंटेशन साठीचं 1 पद. एकत्रित जर मी म्हटलं समजा मेकॅनिक आणि एसी 3 आणि इलेक्ट्रिक यांचे जे आहेत ते साधारण 3. या केसमध्ये साधारण जर मी म्हटलं समजा शिक्षण किती लागतं, एक तर तुमचा डिप्लोमा किंवा बीटेक इन मेकॅनिकल 18 ते 30 वर्षांपर्यंत सगळ्यांसाठी सेम आहे. डिप्लोमा असला पाहिजे किंवा त्या त्या फील्ड मधला तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री ही झालेली असली पाहिजे. ठीक आहे, या पद्धतीने आपण म्हणू शकतो. अभ्यासक्रम S1 पॅटर्न नुसार आहे. म्हणजेच काय, एक S1 पॅटर्न म्हणजे काय, 150 मार्क 120 मिनिटं. व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल नॉलेज 105 आणि गणित आणि बुद्धिमत्ता मिळून 45 मार्क. ह्या पद्धतीचा पॅटर्न ह्यांच्यासाठी मित्रांनो आहे. तर आता जर मी म्हणलं समजा हा अत्यंत महत्वाचा पार्ट. ठीक आहे. जर मी म्हणलं समजा आयटी आयटी आणि इंक फॅक्टरी किंवा राजभाषा. इंक फॅक्टरी आयटीचे साधारण 6 पद आहेत. डिप्लोमा बीटेक असेल त्यानंतर बीई असेल, सीएस आणि आयटी असेल तरी चालेल. 105, 25 आणि 20 अशा पद्धतीचं 105 मार्क. प्रोफेशनल नॉलेज 25-20 गणित आणि बुद्धिमत्तासाठी. इंक फॅक्टरी जर मी म्हटलं समजा साधारण 3 पद या इंक फॅक्टरीचे बनतील. डिप्लोमा बीटेक पेंट केमिकल बीएससी आणि केमिस्ट्री या सगळ्यांपैकी कोणतं पण असेल तरी पण तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. साधारण स्टँडर्ड जे आहे ते S1 असणार आहे, त्यामुळे सेम बनेल. ऑफिशियल लँग्वेज म्हणजे राजभाषा हिंदीशी रिलेटेड, मास्टर्स इन हिंदी और इंग्लिश प्लस भाषांतराचा अनुभव असणं गरजेचं आहे. 150 गुण जे आहे ते भाषांतर कौशल्याला असेल. संगणक ज्ञानासाठी 30, सामान्य हिंदीसाठी किंवा सामान्य इंग्रजीसाठी 30 आणि चालू घडामोडीसाठी 30. असं 30 30 30 30 म्हणजे टोटल 150 मार्क 5 विभागून दिलेले आहेत त्यामध्ये असतील. ठीक आहे, त्याचं एकच पद आहे. सचिवीय सहाय्यक, सेक्रेटेरियल असिस्टंट आणि आर्टिस्ट साधारण 85,000 पर्यंत याची सॅलरी जाते. सचिवीय सहाय्यक असिस्टंट म्हणून कमीत कमी 55% आवश्यक. टायपिंग आणि स्टेनो प्लस स्टेनो टायपिंग असणं कंपल्सरी आहे.
कंपल्सरी मी जिथं म्हणतोय तिथं कंपल्सरी आहे. जिथं मी म्हटलं समजा फक्त स्किल टेस्ट आहे, तिथं तुम्हाला स्किल टेस्ट दाखवायला लागेल. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. इकडे मी म्हटलं 150 गुण आहे. जीए, इंग्लिश, रिझनिंग, क्वांट आणि कम्प्युटर प्रत्येकी 30 गुण जे आहेत ते असणार आहे. सचिवीय सहाय्यकसाठी साधारण जर मी म्हटलं टायपिंग आणि तुमची स्टेनो याची टेस्ट होणार आहे. कलाकार, ग्राफिक डिझायनर म्हणून BFA असेल किंवा BVA असेल, कमर्शियल आर्ट्स किंवा ग्राफिक जे आहे ते झालेलं असेल तर कमीत कमी 18 आणि मॅक्झिमम 28 वर्ष वय. सीबीटी साठी साधारण 120 गुणांचा असणारे प्रोफेशनल नॉलेज 85 मार्काला, गणित 20 मार्काला आणि बुद्धिमत्ता 15 मार्कासाठी असेल. 120 गुणांसाठी ते असणारे कोणतीही टायपिंग टेस्ट असणार नाहीये. ओके. यानंतर ज्युनियर ऑफिस असिस्टंट 22 पदे, याबद्दल ऑलरेडी आपण बघितलं. यामध्ये जर सिलेबस आपण बघितला, सिलेबस सेम त्याच पद्धतीचा आहे. मी ओव्हरऑल जेवढं सांगतोय बघा, त्यामध्ये सामान्य ज्ञान, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, संगणक हे प्रत्येकीकडे सगळीकडे हे तुम्हाला कंपल्सरी कंपल्सरी आणि कंपल्सरी आहेत. ठीक आहे. सोबत सोबत मी म्हटलं पात्रता व 28 वर्ष किंवा कमीत कमी 18 वर्ष झालेले असले पाहिजे. या पद्धती आहे. सीबीटी एक्झाम असेल, टायपिंग टेस्ट असेल आणि मग फायनल मेरिट लिस्ट लागेल. ठीक आहे. हा अत्यंत महत्वाचा आणि महत्वाचा असा म्हणजे 335 पद असलेला महत्वाचा टप्पा आता या ठिकाणी आलेला आहे. मित्रांनो नीट समजून घ्या. डायरेक्ट 335 पद आहे. 335 335. कंट्रोलचे 227 आणि प्रिंटिंगचे 108 पद आहेत. कनिष्ठ तंत्रज्ञ, टेक्निशियन, प्रिंटिंग अँड कंट्रोल याचे पद जे आहे, ह्या पदाचे साधारण 335 वॅकन्सीज ह्या बनतात मित्रांनो. वय मिनिमम 18 पाहिजे, मॅक्सिमम 25 पाहिजे. NCVT म्हणजे ज्याला किंवा SCVT मान्यता प्राप्त पूर्ण वेळ ITI प्रमाणपत्र, फुल टाइम ITI पाहिजे. सर डिस्टन्स मधनं ITI केलंय नाही चालणार. फुल टाइम तुमचा ITI जो आहे तो झालेला असला पाहिजे, गव्हर्नमेंट अप्रूव्ड. ठीक आहे. सोबत ट्रेड्स मध्ये लिथो, ऑफसेट मशीन, माइंडर, लेटर प्रेस, ऑफसेट प्रिंटिंग, प्लेट मेकिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग, मशिनिस्ट, फिटर आणि इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स यांची जर तुमच्याकडे पदे असतील, हे जर तुमच्याकडे असेल तर 100% तुम्हाला 100% फायदा या ठिकाणी मित्रांनो आहे. कारण यामध्ये व्यावसायिक ज्ञान, प्रोफेशनल नॉलेज, तुमचं जे ट्रेड आहे त्याच्याबद्दल 85 गुण असणार आहे मित्रांनो, 85. आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड साधारण 20 गुण असणार आहे. 15 मार्कांसाठी तुम्हाला तर्क, लॉजिकल रिझनिंग जे आहे ते त्याच्यामध्ये असणार आहे. 20, 15 आणि उरलेले जे आहे ते व्यावसायिक ज्ञान 85. याच्यामध्ये एवढे सगळे ट्रेड सगळेच्या सगळे या ठिकाणी येतात. ठीक आहे. आणि पुढचे काही पद आहेत, 35 पद आहेत बघा. ज्या 35 पदांमध्ये जर मी म्हटलं समजा फिटरचे 20 पद आहे. ITI फिटर. मशिनिस्ट जे आहे त्याचे 8 पद. मशिनिस्ट, मेकॅनिस्ट, टूल यामध्ये जर मी म्हटलं समजा टेक्निकल मध्ये मेकॅनिक ट्रेडचे त्यामध्ये 3 पद आहेत. त्यानंतर AC याच्यासाठी 2 पद आणि मेकॅनिकल आणि AC यांच्यासाठी 2 पद. ITI इन फिटर आणि एअर कंडिशनिंग यासाठी चालू शकतात. वयोमर्यादा 18 ते 25व्या वर्षापर्यंत सर्वांसाठी. आणि अभ्यासक्रम पुन्हा एकदा सेम 85 मार्क, 20 मार्क आणि 15 मार्क. सो ओव्हरऑल जर मी बघितलं तर गणित आणि बुद्धिमत्ताचा पार्ट ITI साठी फार महत्वाचा बनणार आहे. तुमचा प्रोफेशनल जो ट्रेड असेल तो प्लस सोबत तुम्हाला गणित बुद्धिमत्ता लागणार म्हणजे लागणारच आहे. म्हणून बॅच परचेस करायला विसरू नका. गणित आणि बुद्धिमत्ताची स्पेशल जायभाय सरांची, ज्यांचा 15 ते 20 वर्षापर्यंतचा अनुभव आहे, अशा अनुभवी शिक्षकाचं तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल. अशी बॅच परचेस करून घ्या. कनिष्ठ तंत्रज्ञ इलेक्ट्रिकल साधारण 30 प्रकारचे ज्युनियर टेक्निशियनचे पद आहेत. यामध्ये साधारण 18,000 पासून तर 67,000 पर्यंत साधारण जे आहे तर 68,000 पर्यंत जे आहे 67,000 पर्यंत सॅलरी जाणार आहे. पदे आणि ITI ट्रेड नेमकं काय काय असलं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्सचे 15 पद आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिकलचे 12 पद. त्यानंतर मी म्हटलं तर एक पद इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनचं. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 2 पद साधारण यामध्ये आहे. वयोमर्यादा 18 ते 25व्या वर्षापर्यंत. आणि जर अभ्यासक्रमाच्या बाबतीत जर विचार केला तर W1 स्टँडर्ड म्हणजे 20, 15 आणि 85 ह्या पॅटर्न मध्ये असेल. त्यानंतरचे पद आहेत बघा, कनिष्ठ तंत्रज्ञ इंक फॅक्टरीचे आणि स्टोअरचे 8 पद असणार आहेत. 18,000 पासून मिनिमम सॅलरी चालू होती 67,000 पर्यंत. आणि सिलेबसच्या बाबतीत पुन्हा सेम आहे.
फक्त याच्यामध्ये पद जे आहेत 3 पद ऑपरेटर म्हणून, 3 पद असिस्टंट म्हणून आणि मशिनिस्ट किंवा ट्रेड साठीचे साधारण 2 पद या ठिकाणी आहेत. यांच्यासाठी ITIचं फिटर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंटिंग ट्रेड्स मधलं कुणी पण अप्लाय करू शकतं. ठीक आहे. पुढे जाऊ. मग प्रोफेशनली जर मी म्हटलं समजा व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे नेमकं काय? याच्यात नेमकं काय-काय करायचं सर? बघा प्रोफेशनल नॉलेजमध्ये काय करायचंय? प्रिंटिंग अँड कंट्रोलसाठी काय असणार आहे? ऑफसेट असेल, लेटर प्रेस प्रिंटिंग असेल, प्री प्रेस असेल, इंक वॉटर बॅलन्स असेल, पोस्ट प्रेस, क्वालिटी कंट्रोल आणि इंडस्ट्रियल सेफ्टी एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रोफेशनल नॉलेजमध्ये. इंजिनिअरिंग ट्रेड्स जेवढे होते त्यांच्यामध्ये कोअर प्रिन्सिपल्स ऑफ मेकॅनिकल, थर्मोडायनामिक्स, मेकॅनिक्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स एवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. आणि इंक फॅक्टरीमध्ये फिजिकल, पिगमेंट, केमिकल, लॅब प्रॅक्टिस एवढ्या गोष्टी कंपल्सरी येतील. हा प्रोफेशनल अभ्यासक्रम. आणि ओव्हरऑल कॉमन सब्जेक्ट जर म्हटलं तर काय काय येतात? गणित नो निगेटिव्ह मार्किंग यामध्ये सगळीकडे 20 ते 30 गुणांसाठी आहे. साधारण लॉजिकल रिझनिंग 15 ते 30 मार्क. इंग्लिश बऱ्यापैकी ठिकाणी 30 मार्कांसाठी आहे. त्यानंतर मी म्हटलं ऑफिस असिस्टंट जो जनरल ग्रॅज्युएटसाठी गरजेचा आहे त्याच्यामध्ये आहे. सेक्रेटरियल असिस्टंट मध्ये पण आहे. ऑफिसर्स म्हणून पण 30 गुणांसाठी आहे. आणि कम्प्युटर नॉलेज किंवा सामान्य ज्ञान यामध्ये जर आपण बघितलं तर 30 मार्कांसाठी बनतं. या प्रत्येकामध्ये कुठेच निगेटिव्ह मार्किंग नाहीये. म्हणून मित्रांनो आपण अप्लाय करायला काही हरकत. ठीक आहे. या व्यतिरिक्त मी म्हटलं टायपिंग टेस्ट कशी असणार याबद्दल मी डिटेल सांगतो म्हटलं होतं बघा. टायपिंग टेस्ट स्पीड रिक्वायरमेंट ज्युनियर ऑफिस असिस्टंट साठी 40 ची स्पीड पाहिजे, हिंदीसाठी 30, सेक्रेटरीयत साठी स्टेनोची 80 वर्ड्स पर मिनिट असली पाहिजे. इंग्लिश आणि हिंदी या दोघांपैकी एक. क्रॉस स्पीडला काही मार्क आहेत, एरर साठी आहेत. आणि जर मी म्हटलं नेट स्पीड जे असेल एरर्स मायनस होतील ग्रॉस मधनं त्यावेळेस तुम्हाला जे भेटेल ते. एक शब्द चुकला, सूत्र आणि चुकांची मोजणी काय असणार आहे? एक शब्द बरोबर 5 की स्ट्रोक. एक चुकलं की 5 की स्ट्रोक्स मायनस होतील, एरर म्हणून कन्सिडर होतील. यानुसार ग्रॉस स्ट्रोक्स बनतील आणि मग त्याच्यातून एरर वाले मायनस होतील डिवायडेड बाय 5 आणि इज इक्वल्स टू डिवायडेड बाय 10 मिनिट्स. या सगळ्यांना मिळून जे बनल ते तुमचं फॉर्म्युला बनल. ह्या ब्रेकडाऊन नुसार मिळेल. एररचा टॉलरन्स UR साठी 5% माफ आहे आणि इतर साठी 7% चुका अलो असतील. ठीक आहे. ह्या पद्धतीचं पूर्ण डिटेल अनालिसिस मित्रांनो हे या ठिकाणी तुमच्या समोर शेअर केलंय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्झिमम लाईक करून द्या, मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करून द्या. कारण तुमच्यामुळे केलेली एक ऍक्टिव्हिटी ज्याला जेन्युइनली गरज असेल त्याच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर तो त्याला जॉब मिळू शकतो आणि जॉब मिळाल्यानंतर वो आपको दुआ में याद रखेगा. त्यामुळं मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा. कमेंट करा की तुम्हाला अजून काय पाहिजे, नेमकं यातलं कोणतं डिटेल पाहिजे. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या ठिकाणी जे पुन्हा एकदा तुमच्या समोर नवीन व्हिडिओ घेऊन मी हजर असेल. चला थँक्यू व्हेरी मच.